ये चला येतो दाजी. बिट्टे काही लागलं तर आग मारा, नीट होईल आता. वय दादा. Madan, if you're feeling better now, come to our room. is okay. No, I can't. एक. अहो कहाला त्रास करून घेता बरं. अगं त्या विचारत होत्या की बरं वाटतंय का बघ, मग बघितलं. असं वय राजकुमारीजींना लईच काळजी आहे तुमची. हा. Casual. Thank you. You're so immediate to pay attention. वहिनी ते तुम्ही धावून आल्या ना त्यामुळे थँक्यू म्हणाले. त्याच्यात काय एवढं, महाकर्तव्यच आहे ना. What कर्तव्य? ड्युटी. Oh, casual. You're really sweet. You go to kitchen. I'll take care of Madan. वहिनी त्या म्हणाले की किचन मधली काय कामं असतील ती उरकून घ्या, त्या बसतील मदन जवळ. लईच काळजी आहे राजकुमारीजींना तुमची. मला तर वाटतं इंग्लंडला ह्याच तुमची काळजी घेत असतील. तुम्हाला सांगते प्रत्येक ठिकाणी आधी तुमचा विचार करतात त्या. बरं आलेच म्या, काही लागलं तर सांगा. Madan, can I? हा ओके. Are you okay? हा आता म्हणावंच लागून ओके. ओके फाईन. I'm really sad that you have to suffer. तुला त्रास होताना बघून तिला वाईट वाटू राहिलं. ओके आय अंडरस्टँड. Madan, Kajal is really worried for you. I feel if I wouldn't been here, I wouldn't have deteriorated because she's always there for you. काजू वहिनीला तुझी लई काळजी. तिला वाटतंय की ती जर आली नसती ना तर काजू वहिनीनेच तुझी काळजी घेतली असती. एस पण त्या काळजीत तुझ्या का प्रेम नसताना मिळालं. He said that care does not have your love, Maria. Oh, thank you so much, Madan. You always say these things to me and make me feel special. तुझ्या अशा बोलण्यावरनं तिला ती तुझ्यासाठी लय स्पेशल आहे असं वाटतंय. आय टू गोप्या याला म्हणते बायको. आधी काजल जवळ आली ना लय भ्याव वाटायचं, पण आता काही टेन्शनच नाही. पण करताना तो डबल डेकर घरात आहे हे ध्यानात ठेव. हे रे काळी जीप. दूध तापलं नाही का? आत्ताच ठुलं वहिनी. असं वय मग काय ठरलं? कसलं? आता तुमचं काहीतरी ठरलंच असेल ना. कसलं वहिनी? बाई काजू तुला तर माहिती ना. खरंच काही कळा ना वहिनी. तुम्ही ह्यांचं म्हणताय का? अजून बी त्यांचा पाय दुखतोय हो.
अग काजू कायच तू माझी चेष्टा करायली बाई. काय झालं वहिनी, मला खरंच काही कळाना. अगं म्हणलं तिकडं जायचं ठरलं का नाही तुमचं? इंग्लंड ते वय. अहो मला त्याच्याबद्दल तर काहीच माहित नाही. समजा यांच्या हातात आहे ना. तिकडं बिकडं काढले नाहीत ना अजून? हो नाही. आणि तुम्हाला बोलले नसते का? नाही बाई, बड्या लोकांच्या बड्या बाता असतात ना, तिकीट काढायचे ना आम्हाला सांगायचे नाहीत. अहो नाही हो वहिनी, तुम्हाला न सांगता असं थोडेच जाणार आहे. हा ते पण आहे म्हणा. मागच्या यायला त्यांनी तिकिटाचं कारण दिलतं ना, आधीच बोलून घेतलेलं बरं आहे बाई. काय झालं वहिनी? कुठं काय नाही, करतोय काम. आलेच मी. मदन, अरे तो कर तर पाय ना. मग तर नाही इथं चिंडतोय. मार्या पण इथंच बसून राहिली ना. झोपायचं काय करणार आहे? एक काम कर, इथंच पडून राह. हे दोघी वैतागून मार्याच्या खोलीत जाते निघून. दोघींचा मायावर लय जीव आहे, सोडायचे नाहीत ना. Madam, can we go to sleep? हा. हळू बर का, गरम आहे. Madam, Huh? I was asking something. Yes, but I know wake up. Oh, काय झालं? त्या म्हणत होत्या की बरं वाटतंय का बघ. त्यांना सांगितलं बरं वाटतंय पण चलता येणार नाही. तुमच्या मागं काही ना काही असतंच बाई. Kazu, you put my bed here. I'll sleep in same room. काय ती म्हणून राहिली, तिचा बी बिछाना इथंच टाक. तिला बी इथंच झोपायचंय. येस. Okay. राजकुमारीजी काही बेडचं म्हणल्या का? हा, त्या म्हणतायत इथंच थांबते, तर त्यांचं अंतरून टाक इकडं. त्याचं काय, तू काम करते ना. अहो त्या पण करतात. अगं पण तू जादा करती. त्यांचं असं म्हणणं आहे की समजा रातच्याला मला कुठं जावं लागलं अचानक, तर त्या आहेत मदतीला, मग राहते नाही. तर अहो पण मी आहे ना. त्या इथं थांबलं तर तुला काही त्रास आहे का? आणि इंग्लंडला असल्यावर त्या काळजी घेतातच, त्यामुळे त्यांना वाटलं तसं. अहो नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणलं उगाच त्रास होईन त्यांना म्हणून. नाही होत त्रास, टाक अंतरून. बर. मारिया, शी इज रेडी. Okay. राजकुमारीजी चला, अथरून टाकून देते. गो. मदन, अरे ह्या दोघी इकडं. अरे बाबा, मार्याच्या खोलीत नाही गेलो ते इथंच बसून राहीन. आणि तिकडे जायचं म्हटलं तर काजूला कारण द्यावं लागेल ना, म्हणून आपलं असत आहे ते. आईला काय डोकं लावलं राव तू. उग म्हणत नाहीत, एका हातात दुनिया खिशात.
महाराज, मग इंग्लंडला जायचं स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकता. आशीर्वाद असू द्या बर का. काय माणूस आहे बाई. आओ उठा ना. झोपेत बी राणीचा आवाज यायला लागल्याच. आओ उठा ना. काय माणूस आहे बाई, दिसरात नुसतं झोपत आहे. आओ उठा ना. तू आहे का? काय झालं अगं? एवढी थंडी पडलेली आहे, काय झोपेतून उठून करायचं काय? बरं सांग बरं. असं रातच्याला जायला नाही वाजली बाई थंडी तुम्हाला. 5 मिनिटं झोपतो फक्त, त्याच्यानंतर लगेच आवडतो. असे नाही ना ऐकणार तुम्ही. थांबा आता. नाही तुमच्या अंगावर पाण्याची बादली वतली तर बघा, चालेल मी बादली आणायला. बस सांग काय आहे? रातच्याला मी तुम्हाला काम सांगितलं होतं, केलं का ते काम? सांगितलं होतं का काही? कायच करावं तुम्हाला, म्हणजे कुठं नेऊन ठेवावं तुम्हाला? हा? अगं ते कुठं नेऊन ठेवायचं ना, ते नंतर सांग. आधी काय झालं ते तर सांग ना. रातच्याला तुम्हाला सांगितलं होतं डॅडीना म्हणा आपल्याला लंडनला घेऊन चला म्हणून. बोलले का तुम्ही? बोलले? हा? मी पात्र सिंगला येडी झाली का? मी नाही सांगत. जर का तुम्ही सांगितलं नाही ना, तुम्हाला येड लावून ना मी आधी सांगायले. अगं बाई, पहिल्यांदा एकदा बोललो तर बंदूक घेऊन आला होता. आता दुसऱ्यांदा बोललो ते इंग्लंडच्या राणीला सांगून रणगाडा बिनगाडा घेऊन यायचा. नाही रे भाऊ, आपण नाही बोलत, तुला बोलायचं बोलतो. कायच घाबरायलेत बाई, एका कामाचे नाही तो तुम्ही. मलाच काय ते करावं लागणार आता. हा तू कर हा. मला सांगा, डुबी आजी जेव्हा चिडल्या होत्या तेव्हा काजून काय केलं? हा काजून काय केलं तर माहितीये का? उठता का तुम्ही? अगं जेवण बनवलं होतं, दुसरं काय केलं होतं? हा, म्हणजे आज तू जेवण बनवणार आहे काय? राणी असं पाप नको करू हा. सगळ्या घरच्यांना उपाशी राहावं लागन. काय म्हणले तुम्ही? नाही म्हणजे मला म्हणायचंय की तू कायला कष्ट घेती स्वयंपाक करायचे? हा स्वयंपाकाचं नाही म्हणले आम्ही, हा. पण कडताड सिंग एका झटक्यात आपल्या लंडनला न्यायला तयार होते बघा. काय सुचलं तुला? लस्सी लस्सी लस्सी? हा, पंजाबी लोकांना ना लस्सी लय आवडती. एकदा का त्या डॅडींना लस्सी करून दिली की आपण जातो लंडनला. हा. अरे हे भारी आहे. तू काय कर माहितीये का? काजूचा हिडिओ ना तो पाय आणि तशी लस्सी बनव. लय कौतुक करू नको तुमच्या काजूचं, येते मला लस्सी बनवता. आता बघाच तुम्ही, जे तुमच्या जाणं नाही झालं ना, ते म्या ग्रामपंचायत सदस्य सौ राणी पोपटराव हिंगणकर करून दाखवित असती. महाराज, माझी बायको पहिल्यांदा काम करायला गेली, तिच्या कामाला जबर लस्सी द्या. म्हणजे एकदा का कडतार सिंग खुश झाला तर मग माझ्या गावात बॅनर लागते. फॉरेन बॅक भावी झेडपी अध्यक्ष श्री पोपटराव शिरपतराव हिंगणकर महाराज. पाहिजे का वहिनी? मला सांगा ना, म्या देते. तर तुम्ही बसा. नाही बाई, बसून काय करू म्या? नाही म्हणलं आज काहीतरी स्पेशल करू रोजच्या जेवणापेक्षा. बरं बरं, काही मदत लागली तर सांगा मग मला. नाही नाही, मला काहीच मदत नको, तुला काही लागली तर सांग. हा हा हा. काजू, अगं मिस्कर कुठे आहे? ते तिकडे ठेवलंय वहिनी. हा,
दही तिकडे फ्रीज मध्ये ठेवलंय. साखरेचं दे ना. लस्सी बनवून राहिला का वहिनी? हा मग स्पेशल स्पेशल. म्या बनवून देऊ का? लय सोपी. नको बाई, येते मला, बनवते आम्ही. हा हा हा. वहिनी हळू ना वहिनी. बाई काजू, तुम्हाला सांगितलं नाहीस ना हे आपलं मिस्कर हे असं बिघडलेलं आहे म्हणून? हा वहिनी म्हणून तर म्हणले होते ना की म्या बनवते. हा दी साबी करून घ्या हे समज. हा हा आणि म्या सांगते ना तशीच बनव लस्सी. हा दही भरपूर घाला. हा हा बस 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 बस. थोडासा घालू. बर घाल. अय काजू, अगं दळली ना जरा. बर काजू, अगं जरा पटापटा कर ना. आजच्या दिवस पाहिजे लस्सी आपल्याला. बरं वहिनी. झाली का? झाली. हा झाली वहिनी. बघू. हा बरी. घ्या वहिनी तुमची लस्सी. अगं काजू तिरे दी ना. हा घ्या. पाहिलं का लय सोपी लस्सी करणं. मी आज सांगितली म्हणून एवढी चांगली लस्सी केलीस तू. आता असंच करत जा. काजू, अय काजू. हा काय झालं? काही नाही वहिनी, ते थोडस चक्कर आल्यावाने व्हायला. सकाळी चहा नाश्ता केला होतास का? नाही ना वहिनी. अगं करायचा असता. आवरून घे समजा आणि मग कर. हा मी येते.